चिकन लेग पीस, चिकन तोंडा एवढा लेग पीस याव. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मस्तपैकी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ चालू करतोय मी. आता इथं गाडी घेऊन जायचं शेजारच्या गावामध्ये. तर कशासाठी जायचं तुम्हाला सगळं कळेल. आज बऱ्याच दिवसानंतर 2-3 दिवसानंतर गॅप काढला व्हिडिओचा आणि आज व्हिडिओ चालू केला आहे बनवायला. तर आता काय करा माहिती आहे का, पटकून सबस्क्राईब करून टाका. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, नसेल केलं तर चला राहा व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग मस्त होणार आहे, क्वालिटी. चला. दे दिया मेरा उजड़ा सितारा तेरे चंदा मेरे. बघा मित्रांनो, गावाकडचं वातावरण कसं भारी झालंय पाहिलं का. क्वालिटी बघा. सध्या पाऊस पडला होता काल 1-2 दिवस, नॉर्मल पाऊस झाला. तर त्या पावसाने असं थोडंसं नॉर्मल हिरगार झालंय. नाहीतरी आता हिवाळाच लागणार आहे. हिवाळ्यात एकच नंबर गावाचं वातावरण होतं. आणि आता सध्या गावाकडेच आहे मी, त्याच्यामुळे एक नंबर तुम्हाला नजरे गावाकडचे बघायला भेटणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. सबस्क्राईब नसं केलं तर व्ह्यूज मान्य कमी येतात, कारण आपल्या थोडा चॅनलचा कंटेंट आपलं हे थोडा कंटेंटमध्ये मिसमॅच झालं होतं. आपले 2-3 कंटेंट मिक्स पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायला लागला वाटतं. पण काय नाही, ते लवकर आपण सिंगल कंटेंटवर काम करणार आहेत. चला मित्रांनो, मी इकडे चाललो होतो आणि जात असताना आता आमच्या गावाच्या शेजारी एक पोलीस स्टेशन आहे बघा. म्हणजे आमच्या गावाला विभागलेलं. तर त्या पोलीस स्टेशनला हा रोड जातो मेन, मी ज्या रोडने चाललोय. आणि तो रोड बघा बसला किती घाण रोड आहे. इथून जर एखादा बार इमर्जन्सी जर ॲम्ब्युलन्स न्यायची असली तर किती वाईट वेळ येऊन लोकांना बघा ना. इमर्जन्सी जर एखादी गोष्ट करायची असेल, ॲम्ब्युलन्स म्हणा, किंवा जर फास्ट वगैरे जायचं असेल, पडला जर खरंच इमर्जन्सी असेल, किंवा प्रेग्नेंट ज्या महिला असतात त्यांना जर न्यायचं असलं इमर्जन्सी, किती प्रॉब्लेम आहे बघा मित्रांनो. तर ह्या गोष्टी लोकांना कळत नाही का. ह्या रोडला ह्या रोडला पैसे घालायला पाहिजे, तर करायला पाहिजे रोड. तर बाकीच्या गोष्टी तर जास्त पैसे घालतात लोक. आणि महत्त्वाच्या गोष्टी त्या लोकांना लक्ष देत नाही, निदर्शनाला येत नाही का. ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आता. चकलांबा रोड आहे मित्रांनो, ह्यो चकलांबा रोड. तर हा रोड पटकून करून घेतला पाहिजे. मग ही विनंती सगळ्या आमच्या भागाच्या जे गव्हर्नमेंट असेल ना, करणारे कॉन्ट्रॅक्टदार, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. एकदाच रोड करीत नाहीत, चांगला करीत नाहीत, आणि केला तर असं करतात. हे रोड मला आठवत नाही, मी तसा ज्यालामुळे तसा मला कळा नाही रोड झालेला. त्याच्या आधी रोड झालेला आहे, म्हणजे त्याला झाल्यास कमी कमी 25-30 वर्ष झाल्यास रोड झालेला. त्याच्यानंतर ह्या रोडला कसलाही प्रकारचं अजून काम केलेलं नाही आहे. पाठवून करून घ्यायला पाहिजे नाही का. तर मित्रांनो, इथं आलो होतो मी डॉक्टरपाशी. एकदा तुम्हाला आठवतं का, माझ्या इथं जे ना मिशीला थोडीशी चाई गेल्यासारखं झालं. केस नव्हते, केस उडाले होते. आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये आलो होतो, आपल्या डॉक्टर सर गाडगे सर आलो. आणि सरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला एकदम 100% फरक पडला. भारी वाटलं, मस्त 100% म्हणजे डायरेक्टच हे बघू शकता, मस्त ओके मध्ये काम झालं. तर आता ईदाचं नीट झालं डोक्यातलं. मिशीचा डोक्यात टक्कल वाढ लागलंय ईद. तर ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही. बघा मित्रांनो, चकलांब्यामध्ये सध्या आज बाजार आहे आणि बाजार भरलेला आहे भयानक. तर आम्ही आलो आम्ही आता हे बघू शकता, चप्पल 2 चपला घेतल्या आता मस्तपैकी. बाजार, जुना बाजार, जुन्या आठवणी आता पैदा झाल्या आता. जसं काय आपण शेजारच्या गावामध्ये बाजार करायला आलो असं विषय झाला आहे. आणि 2 चपला घेतल्यात, प्लस मेडिकल घेतलं थोडं नाही का. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो जसं तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही चाललेलो आहे बोदेगावला. आणि बोदेगाव शेजारी गाव आहे बोदेगाव म्हणून. तर आम्हाला घ्यायचा आहे साधा मोबाईल घरी वापरण्यासाठी. तर चला त्या व्हिडिओमध्ये. गावाकडची माझ्या वेगळीच आहे म्हणा, काही म्हणा. आता मस्त पैकी चिकन फिकन घेतो खायला. हे काय क्वालिटी चिकन आता आज आवाक. आणि आता एवढं खतरनाक गरम झालंय, आता ऊन लय बेकार पडलंय. आणि ऊन आता मस्त घरी जातो, शिजतो पिजतो मस्त दाबून चिकन खातो. सोपा खेळ काय यावंच लागत आहे. तोडून घ्या मग. तर ठीक आहे मित्रांनो, आता मस्तपैकी चकलांब्याला गेलो, चकलांबून बोदेगावला गेलो. बोदेगावून मस्तपैकी थोडंसं आमचा एक मोबाईल घ्यायचा होता, तेवढा मोबाईल घेतला. छोटा अँड्रॉइड बारीक आपला बारका नाही का, नोकियाचा छोटा, घरी वापरायला इथं फोन लावायला तो घ्यायचा होता, तो घेतला. आणि ते घेऊन आता घरी चाललो परत. आता घरी जाऊन चिकन शिजायला टाकायचं आहे मस्तपैकी. क्वालिटी खायला मजा येणार आहे. तुम्ही पण बघून मजा करा.
तुम्हाला पण तुमच्याकडे पण तुम्हाला भेटणार, तुम्ही कधी मध्ये खातात, आम्ही पण कधी मध्ये खातात नाही, रोज नसतं चांगलं. चला आता या बघुल्यामध्ये मी चिकन काढणार आहे मित्रांनो. फायनली घरी आलोय मी आता, आणि आता मस्त पैकी घरी आल्यानंतर मस्त आता चिकन बनवायचंय आणि खायचंय क्वालिटी. आता बघायला राहा फक्त तुम्ही. बघा मित्रांनो, मी आता कॅमेरा इथं लावतो, आता बघत राहा तुम्ही फक्त क्वालिटी क्वांटिटी काय आहे ती. विषय खोल दुनिया बोल आहे. हवा डायरेक्ट एक कोंबडी कापून आणलेली 34-32, आणि आता कोंबडीचा विषय सगळा नाही. आता मस्त पैकी त्याला खोलितो, पातेल्यामध्ये टाकतो नाही का. बघा एका हाताने मी कशी गाठ खोलितो पाहिजे मित्रांनो. बघा हा बघ, एका हाताने गाठ खोलितो. क्वालिटी संपत नाही बोला का. जर ज्या टायमाला मग असं वाटलं का मला गाठ खोलत नाही, त्या टायमाला डायरेक्ट काढून घेत असतो विचार. असा विषय आमचा. आता याच्यामध्ये टाकतो मी, आता चांगलं चिकन धुवून घेतो, पातेल्यामध्ये टाकल्यानंतर असं टाकतो सगळं पाहिलं का. चिकन लेग पीस त्याच्यामध्ये मस्त पाहिजे पाणी होते तो, पाणी होतं चांगलं हिरे मस्त पाहिजे. आता बोल ना, पराठा धुवून बोल ना. बसलोय मस्त पैकी धुवून काढतो, जेवण मला दाखवतो, तिकडून दिसणार नाही तुम्हाला नाही का. आता मस्त पैकी मित्रांनो चुलीवर आपल्या शेगडीवर टाकलेलं आहे भुगल्यावर. आता बघ गरम गरम करून मस्त हे बघा मित्रांनो, थोडी उकड काढली. कसं या बघ गरमा गरम. बस भारी. जेवायचं असेल तुम्हाला माहिती आधीची ना आधी उकर काढून मागे त्यानंतर मस्त बरेच असं हॉटेलवर जेवणाऱ्यांना माहिती गोष्टी माहीत नसतात नाही का. मित्रांनो फ्राय मला क्वालिटी फ्राय भारी मस्त झाला एकदम. हे बघा मित्रांनो, आम्ही आता फ्राय बनवला आहे, असला खतरनाक दिसून राहिला बघा पाहिजे क्वालिटी. मित्रांनो पाहिलं का विषय क्वालिटी क्वांटिटी पाहिजे का. चिकन लेग पीस, चिकन तोंडा एवढा लेग पीस याव बघा.
मित्रांनो आता वाजलेले आहेत 7:30 वाजत आले आहेत आणि बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतोय. दुपारच्या पाऱ्यात जी जेवणाची आपण मस्त फ्राय करून खाल्ला होता त्या उरलेल्या चिकनची आता मस्त भाजी केली आहे. हे बघू शकता ही भाजी आणि बाजरीची ज्वारीची भाकर, त्याच्या कांदा लिंबू, इथं चिकन फिकन मस्तपैकी आता खातो सगळेजण मस्तपैकी. मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आपले डेली मराठीमधून ब्लॉग पडणार आहेत क्वालिटी एकदम. काय नाही आपण गावाकडे सध्या मस्तपैकी. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज पूर्ण दिवस गावाकडे गेला. आज शेजारच्या गावामध्ये गेलो, तिथून थोडं हॉस्पिटलमध्ये काम होतं, तिथं बाजार भरलेला होता ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर शेजारी त्याच्या शेजारी गाव होतं बोदेगाव म्हणून, तिथे गेलो होतो आणि तिथून एक छोटा मोबाईल आणत होता 1200 रुपयाचा, तेवढं घेऊन आलो. आणि काय नाही एवढं काही काम नव्हतं आज खास, पण आज मस्त चिकन पार्टी केली. कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं खाली सबस्क्राईबचं बटन आहे तेवढं दाबा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका, जेणेकरून आपल्याला सपोर्ट चांगला भेटेल आणि आपले पुढील जे काही ब्लॉग असतील ते चांगल्या प्रकारचे येतील नाही का. तर ठीक आहे, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्कीच आवडल्यावर लाईक करताना अपेक्षा करतो आणि सबस्क्राईब करताना नक्की सपोर्ट करा तुमच्या भावाला. चला धन्यवाद, भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.